सामने वाला बैठा था आवाज बरोबर आहे. हा सर बरोबर आहे, चेक केला बाहेर. ज्या लोकांची गरज नाही त्यांनी बाहेर थांबायच्या, पण मेंटेन करा की ऑल्टरनेट चेअरवर बसतील. शेजारी शेजारी इथंच आहे. त्याच्यावर बघा अंगेश अल्टरनेट जितके बसतील तितके बसले बाहेर थांबा. गरज नाही तसं. अरे बाबा तुम्ही काय म्हणता? थांबा ना बाहेर थांबा. बघा ना गाडी थांबा तुम्ही पण बाहेर थांबा. शेजारी शेजारी नका बसू. अल्टरनेट करा ना. एक जण इथे येऊ शकतो. चला खंडा तिकडे. नाही खंडा आहे.
शेजारच्या होता ना मी या साईडला मॅडम इकडे सगळ्यांची हसत खूप फोटो आहेत सामान्य मोदींनी विनंती प्रोग्राम लाईव्ह आहे आता चालू झाला आता सुरू झालं आणि मला काही कळेल हे काढतंय नाही काढतंय सामान्य महोदयांना विनंती आहे की आजच्या आता प्रोग्राम फेसबुक आणि युट्यूब वर लाईव्हच आहे आता मी मुख्यमंत्री मोदयांची परवानगीने प्रोग्राम सुरू करतो ऊर्जा विभागाच्या महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत कृषी ऊर्जा पर्व आपण 2 मार्च पासून 14 एप्रिल पर्यंत या ठिकाणी राबवण्यात येतो त्याचे उद्घाटन आज माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या हस्ते आणि माननीय उपमुख्यमंत्री आणि माननीय ऊर्जा मंत्री आणि माननीय ऊर्जा राज्यमंत्री मोदयांच्या उपस्थितीत होणार आहे मी सर्व मान्यवरांच्या या ठिकाणी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आता कृषी ऊर्जा पर्व आता गेल्या 27 जानेवारीला तर आपण माननीय मुख्यमंत्री मदनी सर्व मान्यवरांची उपस्थितीत हा महाकृषी ऊर्जा अभियान सुरू केला होता त्याच्या या ठिकाणी आपण फलश्रुती सांगतो तर आपल्या हस्ते 27 जानेवारीला उद्घाटन झाला त्यामध्ये असं उद्दिष्ट ठेवण्यात आलेला होता की कृषी पंप वीज जोडणी आपल्याला 10,000 पर्यंत करायची आपल्याला या ठिकाणी सामान्य मुख्यमंत्री मोदयांना सांगू इच्छितो आपण आतापर्यंत 17,988 कृषी वीज पंप जोडणी देण्यात आलेली आहे मागील 1 महिन्यामध्ये आता राहिलेली जो आपल्याकडे ऍप्लिकेशन आली ते 10,000च्या दरम्यान आहे आम्ही 15 मार्च पर्यंत पूर्ण करून देतो तर या ठिकाणी आणि उर्वरित आली तेही सध्याच्या प्रायोरिटीवर या ठिकाणी ऊर्जा विभागामार्फत महावितरणमार्फत करण्यात येईल पारेश्वर वेरे सौर कृषी पंप स्थापित आम्हाला तर 10,000च्या त्यावेळी आपण सूचना म्हणजे आदेश दिले होते की आपण 10,000च्या टार्गेट 10,000च्या टार्गेट अनावश्यक गर्दी करू नका अनावश्यक लोक असतील तर बाहेर करा अनावश्यक असतील तर उभे राहिलेल्या लोकांनी कृपा करून बाहेर थांबावा यांची गरज नाही तर कृषी पंप वीज जोडणी 10,000चे अंगेश 17,988च्या पंकर या ठिकाणी टार्गेट केला पारेश्वर विहिरीत सौर कृषी पंप आम्हाला 10,000चा उद्दिष्ट होता ते पण 10,000ला ओलांडून पण 10,184 पर्यंत केलेला आहे अजून हे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आपण राबवण्यात येतो कृषी वीज बिल वसूल रक्कम तर वीज पंप जोडणीमध्ये एजी धोरण आला त्यामध्ये शासनाने निर्णय घेऊन कृषी वीज पंपामध्ये जवळजवळ 66% पर्यंत रक्कम माफ केली त्यामध्ये व्याज आणि दंड माफ करून उर्वरित रकमेच्या 50% माफ करून जो भरायचा होता त्यामध्ये शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो म्हणजे आता लोकांची मनाची स्थिती तयार झालेली आहे आणि जवळजवळ 4 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी थकबाकी मुक्त होऊन 364 कोटी रुपये तर आम्हाला शासनाला महावितरणाला देण्यात आलेले आहे आणि या 364 कोटी पैकी तर चालू बिलाची रक्कम 130 कोटी आहे आणि थकबाकी पैकी 234 कोटीची रक्कम महावितरणाला मिळालेली आहे सामान्य लोकप्रतिनिधीकडून सुद्धा मला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सहकार मिळतच आहे तर जर थकबाकी माफी बघितला तर धोरणाप्रमाणे 66% पर्यंत माफ आहे जवळजवळ 668 कोटीची आतापर्यंत या गेल्या महिन्याभरामध्ये थकबाकी माफ केलेली आहे आणि सौर ऊर्जेकरण कृषी बांधण्याचे जे आपले फीडर्स आहेत ते जवळजवळ 84 फीडर ऍग्रीकल्चरचे सेपरेट करून ते पूर्ण
सोलरायझेशन आपण त्या ठिकाणी केला 84 आणि त्याच्या जवळजवळ 30,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी लाभ घेण्यात आलेला आहे आणि हा कार्यक्रम पुढे चालूच आहे पुढे चालू. तर आता महाकृषी ऊर्जा अभियानाअंतर्गत आपण एक कृषी ऊर्जा पर्व आता असं आपण आज आपल्या हस्ते उद्घाटनासाठी या ठिकाणी बसलेलो आहोत. त्याचा आपण त्याचे मेन जे उद्दिष्ट आहे ते मी आपल्या समोर ठेवू इच्छितो सर. आता कृषी ग्राहकांना त्वरित नवीन वीज जोडणी देणे जो मागेल त्याला वीज जोडणी 600 मीटरचे आतमध्ये असेल जो उपलब्ध तिथे कनेक्शन असेल तिथून 600 मीटर पेक्षा जर जास्त असेल त्याला सौर ऊर्जा मार्फत आपण या ठिकाणी देणारच आहे. दरवर्षी 1 लक्ष पारेषण विहित सौर कृषी पंप हा जो शासनाचा उद्दिष्ट आहे 1 लक्ष आपण नक्की या ठिकाणी पूर्ण करून त्यासाठी आपण माननीय ऊर्जा मंत्री आपण सर्वांची मदतीने आपण एक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्यापैकी 10,000 पेक्षा अजून झालेले आहे. 1 महिन्यामध्ये 10,000 आता केले तर नक्की आम्हाला 1 लाखापर्यंत या ठिकाणी उद्दिष्ट क्रॉस करता येईल. सौर कृषी ऊर्जा वाहिनीद्वारे कृषी पंपाला दिवसाला वीज पुरवठा आता 84 फीडर आपण ऍग्रिकल्चर फीडर सेपरेट करून त्याचं सोलरायझेशन केलं त्याच्या 30,000 लोकांना फायदा झाला. तसंच हा कार्यक्रम पुढे चालू ठेवून जास्तीत जास्त फीडर आपण सोलरायझेशन करून जेणेकरून त्याला दिवसामध्ये 8 तास वीज पुरवठा होईल. आता शेतकरी लोकांना कधी दिवसाला कधी रात्री त्याप्रमाणे द्यावा लागतो पण आपला उद्देश की त्यांना दिवसात 8 तास वीज पुरवठा होणं त्याचे हे उद्देश आहे. थकवाकीवर असलेली 66% सूट ग्राहकापर्यंत पोहोचवणे त्याचा आपला तर आपण मला नेहमी सूचना दिलेली आहे की शेतकऱ्यांना हा योजनाचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा त्याचा खूप प्रचार प्रसिद्धी आपण या ठिकाणी केली आणि आता करणारच आहोत. प्रतिसादी काही ठिकाणी खूप चांगला आहे 2-4 ठिकाणी जरी विरोध होत असेल तरी लोकांची मनाची स्थिती या ठिकाणी तयार होत असं सकल दर्शन या ठिकाणी दिसून येत. आणि कृषी धोरण अंमलबजावणी लोकप्रतिनिधीच्या सेवा तर आमचे अधिकारी कर्मचारी सर्व संबंधित लोकप्रतिनिधी माननीय मंत्री महोदय असेल माननीय खासदार असेल माननीय आमदार असेल आपल्या जिल्हा परिषदचे लोकप्रतिनिधी असेल सर्वांची सहकार्याने या ठिकाणी करण्याचा कार्यक्रम करत आहे. आणि आम्हालाही बरेच ठिकाणी तुम्ही फीडबॅक भेटला आणि मंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं की त्या ठिकाणी तेही बरेच मंत्री महोदयांना बोलले की त्या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद या ठिकाणी आहे. आणि सर्वात महत्वाचा एक दुसरा महत्वाचा कृषी धोरण अंमलबजावणीत ग्रामपंचायती साखर कारखाना सहकारी संस्थांना प्रोत्साहन देणे. तर यामध्ये ग्रामपंचायत साखर कारखाना डीसीसी बँक इतर सहकारी संस्थांना आपण जवळजवळ 10 ते 30% पर्यंत जमा झालेली रकमेच्या तेवढा प्रोत्साहन देतो आणि ते रक्कम त्यांच्याकडे जाऊन त्याचा परिणामकारक वापर करू शकेल आणि त्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे. पुढच्या तर आज थोडा आम्हाला वेळ थोडा आपण जेव्हा आपल्याकडे मिळाला ते 9-10 मिनिटाचा होता त्यामुळे कृषी ऊर्जा पर्वाची उद्घाटनाची रूपरेषा अशी आहे सर आता माझ्या तातडीकडे संपल्यानंतर आपल्याला पण विनंती करणार आहोत काही पण पोस्टर्स आणि पुस्तिका या ठिकाणी तयार केलेली आहे ते आपण आणि मान्यवरांची प्रसिद्धीमध्ये त्याचं विमोचन करायच्या. काही या ठिकाणी शेतकरी आपण आणलेले आहे 2-3 शेतकरीचे आहे की जेणेकरून एक त्यांच्या घ्यायचं आणि त्याच्यानंतर कृषी ऊर्जा पर्वाचा विविध कार्यक्रम तर आपण यामध्ये जो कार्यक्रम घेणार आहोत त्याच्यात 2 मिनिट 1 मिनिट घेणार आहोत. सार्वजनिक आणि प्रचार प्रसिद्धी करायच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कृषी वीज ग्राहकांचा मेळावा आता थोडा कोरोनाची परिस्थिती अशी झाली जर शक्य झाला कोरोनाची परिस्थिती झाली तर मेळावा करतो. आणि पुढच्या तर फक्त आता जे काही पोस्टर्स वगैरे डेव्हलप केले पुढच्या इव्हन तर आपण पेपर कटिंग जी वापरली त्या ठिकाणी खूप चांगला प्रचार केले पुढे पुढे तर 1 मिनिट जर असेल एक व्हिडिओ दाखवतो सर जे रेड वाला व्हिडिओ दाखवतो जे पण ते टीव्हीवर देणार आहे. बाबू असा का बसलास कुचमल्यावर? अरे किशा बसू रे तर काय करू रे पाटाचं सगळं पाणी आटून गेले बघ आणि त्यातल्या त्यात हे पिकं बघ कसे वाळून गेले. आला का माझं वावर बघ कसं हिरवगार आहे. अरे पंपाचं कनेक्शन घेऊन लाव की विहिरीला. अरे कनेक्शन तरी कुठे भेटतंय? अरे महावितरणची नवी कृषी ऊर्जा योजना आली आहे त्याचा लाभ घे. खरं काय? फोन पासून 600 मीटरच्या आत आपली नेहमीची वीज जोडणी नाही तर सौर ऊर्जा पंप दिवसा पिकाला पाणी. अरे वा एकदम भारी काम केलं आपल्या सरकारने. का आता आळस झटक आणि हिरवगार करून टाक वावर. महाविकास आघाडी सरकारच्या महाकृषी ऊर्जा अभियानाचा लाभ घ्या आणि तात्काळ वीज जोडणी घ्या. दिवसाही शेतीला पाणी पुरवठा करा. सर आता यानंतर कृषी ऊर्जा पर्व पोस्टरचं विमोचन करण्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो. माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी पोस्टरचं विमोचन करावं.
थँक्यू. यानंतर माननीय महोदयांना विनंती करतो की त्यांनी माहिती पुस्तिकेचं विमोचन करावं. आमदारांच्या ह्याच्यामध्ये त्याला यानंतर सर आपल्याला म्हणजे थकबाकी मुक्त शेतकऱ्यांचा सत्कार या ठिकाणी सन्मानपत्र द्यायचं आहे सर. कचरू धोंडू बोराडे हे धामणगावचे आहेत आणि इगतपुरी तालुका जिल्हा नाशिक यांनी सर 91,500 रुपये वीज बिल भरलेलं आहे सर थकबाकीचं. आणि 91,500 रुपये वीज थकबाकी भरून यांनी सर 1,25,000ची माफी घेतलेली आहे राज्य सरकारकडून आणि वीज बिलातून माफी मिळालेली आहे. मी तर 91,500 रुपये वीज बिल एकमुष्ट भरलं आणि कचरू धोंडू गोराडे वीज बिल पुढे करून मुक्त झाले, थकबाकी मुक्त झाले. तर यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ऊर्जा विभागाच्या वतीनं सन्मानपत्र देण्यात येत आहे. आणि त्याच्यानंतर रोशन रवींद्र रोईकर तर हे पाली ग्रामपंचायती आहेत, सुधाकर पाली जिल्हा रायगड 2 एकर शेती आहे सर. यांना सौर कृषी पंपाच्या हस्तांतराचं वाटप माननीय मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. त्यानंतर वीज जोडणी प्रमाणपत्र संजय जगन्नाथ पावडे किराट ग्रामपंचायतीचे 7 एकर शेती आहे सर. यांना वीज जोडणी प्रमाणपत्र माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्र्यांच्या माध्यमातून आपण वाटप करत आहोत. आणि या पर्वाचा शुभारंभ झालेला आहे. यानंतर सर झालं सर. यानंतर मी माननीय ऊर्जा मंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी या कृषी ऊर्जा पर्वाच्या निमित्तानं या ठिकाणी म्हणजे लाईव्ह जे आता शेतकरी कृषी ग्राहक त्यांना संबोधित करावं. सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय आमदार श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब, सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आमदार श्री अजितदादा पवार साहेब, माजी सहकारी राज्यमंत्री आमदार श्री प्राजक्त तनपुरेजी, या ठिकाणी उपस्थित समस्त मान्यवर, आज आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी एक संकल्प केला होता जेव्हा आमचा शपथविधी झाला की हे राज्य आता शेतकऱ्यांसाठी काम करेल. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही शेतकऱ्यांना स्वाभिमान त्यांचा जागृत असावा यासाठी महाकृषी ऊर्जा अभियान सुरू केलेलं आहे. या महाकृषी अभियानामध्ये कृषी पंप वीज जोडणी याचं उद्दिष्ट 10,000चं आम्ही ठेवलं आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी काम करतो आहोत. 20 मीटरच्या जवळपास ज्या लोकांचा शेत असेल त्यांना LT लाईन वरून आम्ही त्या ठिकाणी कनेक्शन देणार आणि इतरांना सुद्धा कनेक्शन लवकरात लवकर मिळणार. लोकांचे जे अर्ज होते त्या अर्जाच्या अनुषंगाने लोकांना असं वाटायचं की आतापर्यंत आपल्याकडे दिवसा वीज आपल्याला दिली जात नाही, पण या माध्यमातून मी आपल्याला सांगेन की 600 मीटर पर्यंत आपल्याला किंवा त्याच्यापेक्षा जास्त अंतर असेल तर याला पर्याय म्हणून आम्ही हे सगळं केलेलं या ठिकाणी आहे. आणि ते केलेलं असताना याची स्वतंत्र ऑनलाईन लँड बँक पोर्टल तयार करण्यात आलेलं असून 33/11 केव्ही उपकेंद्रापासून 5 किलोमीटरच्या परिघामध्ये आम्ही शासकीय गायरान आणि खासगी जमीन उपलब्ध ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी सौर कृषी प्रकल्पाची उभारणी करून शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा या ठिकाणी देणार आहोत. आणि त्या अनुषंगानं जेव्हा हे काम होईल तर प्रत्येक ग्रामपंचायतींना आणि अथवा खाजगी जमिनी ज्या असतील त्यांना प्रति
वर्ष प्रति एकर 30,000 रुपयापर्यंत भाडे सुद्धा या ठिकाणी दिलं जाणार आहे. अशा पद्धतीची ही योजना, याचा शुभारंभ आज सन्माननीय मुख्यमंत्री नामदार श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतो आहे. आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. मी आज सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या कृषी ऊर्जा पर्व उद्घाटनाच्या अनुषंगानं राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब, मंत्रिमंडळातील माझे सहकारी नितीन राऊत, प्राजक्ता तनपुरे, प्रधान सचिव दिनेश वाघमारे, विजयजी सिंगर, संजयजी खंडारे, सुभाष डोंगरे, नरेश गीते, त्यांचा मुख्यमंत्र्यांनी पुरस्कार प्राप्त शेतकरी त्यांचा सत्कार केला ते आमचे इगतपुरीचे रामनाथ बोराडे, त्याचबरोबर रुईकर आमचे पालीचे आणि पालघरचे श्री पावडे. बंधू भगिनींनो, विशेषतः आजच्या या लाईव्ह प्रोग्रामला उपस्थित असणारे माझे सगळे शेतकरी बांधव, एका वेगळ्या दिशेने महाराष्ट्र राज्याचा ऊर्जा विभाग पुढे चालू पाहतोय. सगळ्यांनाच विजेची नितांत गरज असते. आज आपण कृषी पंप वीज जोडणीचं धोरण 2020 जे काही स्वीकारलेलं आहे, त्याच्यामध्ये लोकांना वाटत होतं की आपल्याला वीज मिळेल का नाही, वीज मिळेल का नाही, परंतु मागेच्या सरकारच्या काळामध्ये तुम्हाला दिवसा 8 तास आणि रात्री 10 तास अशी वीज मिळायची. आता या महाविकास आघाडीच्या सरकारने निर्णय घेतलेला आहे की तुम्हाला सौर म्हणजे सूर्यावर चालणारा वीज, सौर ऊर्जा ही द्यायची आणि तुमचा पंप दिवसा चालला पाहिजे. म्हणजे तुम्हाला रात्री अपरात्री विंचू काट्याचं साप निघतात, काही अडचणी असतात, रात्री शेतामध्ये जाणं शेतकऱ्यांना सगळ्यांना जमत नाही, शेत दूर असतात, घर दुसरीकडे असतं, अशा अडचणीला नेहमीच त्यांना सामोरं जावं लागायचं. त्याच्यातनं या महाविकास आघाडीच्या सरकारने आणि आमच्या ऊर्जा विभागाने त्या संबंधित मंत्री राज्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. हा खरोखरीच चांगला आहे, सुरुवात चांगली आहे. आता नितीन राऊत साहेबांनी सांगितलं तसं बॅरन लँड असतील, असं पड जमीन, त्याच्यामध्ये जर काही उगवत नसेल तर तिथला तुम्ही 30,000 रुपये तुम्हाला भाडं एकराला मिळेल. तिथं जर ऊर्जाच्या संदर्भामध्ये सौर ऊर्जाचं सगळं त्याच्यामध्ये बसवायचं असेल तर. पण हे सगळं करत असताना दरवर्षी तिथं 3% वाढ पण सरकार त्या ठिकाणी देत आहे. आणि त्याची माहिती आज जी काही पुस्तिका इथं प्रकाशित करण्यात आलेली, त्याच्यामध्ये फार बारकाईने सगळी माहिती दिलेली आहे. त्याच्यामुळे त्या योजनेचा फायदा काही माझ्या शेतकरी ग्राहकांनी घ्यावा. आणि आता इथून पुढे आपल्याला वीज बिल भरण्याच्या संदर्भात पण खूप मोठा निर्णय त्या सरकारने घेतलेला आहे. तुमचं जेवढं काही बिल होतं त्याच्यामध्ये जवळपास 2/3 बिल त्याच्यामध्ये माफ करण्यात आलेलं आहे, म्हणजे तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे. आणि आता बाकीचे पैसे भरायचे, जसं ते आमच्या इगतपुरीच्या रामनाथ बोराडेंनी भरले किंवा आमच्या पालीच्या रुईकर त्यांनी भरलेले शेतकऱ्यांनी आणि संजय पावडेंनी पालघरच्या भरलेले. आणि तशाच प्रकारे इतर पण शेतकऱ्यांनी त्या गोष्टीचं अनुकरण करावं अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. शेवटी आपला ऊर्जा विभाग पण चालला पाहिजे, शेतकऱ्यांना पण वीज व्यवस्थित मिळाली पाहिजे, घरगुती ग्राहकांना पण वीज व्यवस्थित मिळाली पाहिजे. त्याच्यामध्ये जर कुठं काही लिकेजेस असेल, काही वेडेवाकडे प्रकार चालत असतील तर त्यांनाही समजून सांगण्याचं काम आपण एकमेकाला केलं पाहिजे की बाबा ह्याच्यातलं नुकसान सर्वांचं होतं, त्या एकट्याचा फायदा होतो अशातला भाग नाही. त्याचा फटका राज्यातल्या सगळ्याच वीज ग्राहकांना सहन करावा लागतो. आणि त्याच्यामुळं हे आपल्या सर्वांचं मिळून ऊर्जा विभाग आहे, ही आपलेपणाची भावना माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांनी मनामध्ये पुढे आणायचा प्रयत्न केला पाहिजे, अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे. तर हा कार्यक्रम आम्हाला कालच घ्यायचा होता, तसं ठरलं पण होतं, परंतु काल सभागृहाचा पहिला दिवस होता, तिथं बरंचसं कामकाज होतं. त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी विनंती केली आहे की आपण उद्याच्याला 2 तारखेला अशा प्रकारचा कार्यक्रम घेऊ. आपलं सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. सरकारमध्ये बहुतांशी सगळेजण आम्ही लोक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी आहोत. ग्रामीण भागातनं आम्ही बरेच जण आलेलो आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न काय असतात
कृषी पंपाचं महत्व काय असतं या सगळ्यांची राज्य सरकारला चांगली जाणीव आहे. त्यामुळेच आपल्या सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतलेले तर त्याच्यातूनच कृषी पंप वीज जोडणी धोरण 2020 हे जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर वीज थकबाकीचा पण मुद्दा हे आता नितीन राऊत साहेबांनी सांगितलेला आहे. आता आपल्याला योग्य दिशेने जायचंय त्याची जाणीव सगळ्यांनी मनामध्ये ठेवा. तुम्हाला दिवसा व्यवस्थित वीज मिळणं, तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या शेताला पाणी लागेल त्यावेळेस तिथं विजेचं कनेक्शन मिळणं, बरं या सगळ्या गोष्टी आम्ही प्राधान्याने करण्याचा प्रयत्न करतो. जवळपास आमच्या सरकारच्या काळामध्ये 5 लाख सौर पंप देण्याचं आमचं एकंदरीत टार्गेट आहे. साधारण दरवर्षी 1-1 लाख आपण त्या ठिकाणी देणार आहोत आणि त्याचा निश्चितपणे शेतकरी वर्गाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यातनं तुम्ही चांगली स्वतःची पिकं घ्यावी, चांगली स्वतःच्या शेतीची मशागत करावी, चांगल्या पद्धतीनं पाणी शेतीला द्यावं आणि त्याच्यातनं हिरवगार असं एकंदरीत तुमचं शिवार कसं तुम्हाला निर्माण करता येईल त्याबद्दलचा पण प्रयत्न माझ्या शेतकरी बांधवांनी करावा. शेतकऱ्यांनी मनामध्ये आणल्यानंतर शेतकरी हा निश्चितपणे त्याचं ध्येय गाठू शकतो. हा अनुभव आहे. शेतकरी राजा आमचा लाखाचा पोशिंदा आहे. त्याच्यावर हा लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे हीच महाविकास आघाडीच्या सरकारची मनोमन भावना आहे. आणि त्याच निमित्तानं आजचं कृषी ऊर्जा पर्वाचं एक उद्घाटनाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय. आणि त्या कार्यक्रमाला आम्ही महाकृषी ऊर्जा अभियान 1 तारखेपासून म्हणजे कालपासून 14 एप्रिल पर्यंत या कालावधीमध्ये राबवण्यात येत आहे. 14 एप्रिलला डॉक्टर घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्या महामानवाला पण मी विनम्र अभिवादन करतो. असा हा जवळपास आमचा 45 दिवसाचा कार्यक्रम आहे. त्या महाकृषी ऊर्जा अभियानाला पण आपण सगळ्यांनी उत्तम प्रकारे साथ द्यावी. तसंच आमच्या कृषी ऊर्जा पर्वाला पण जे अभियान सुरू केलेलं आहे आमच्या ऊर्जा विभागाने राज्यातल्या कृषी पंप वीज धारकांना करता त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो. आणि एक चांगला कार्यक्रम डॉक्टर नितीन राऊत आणि आमच्या प्राजक्त तनपुरे त्यांच्या सगळ्या टीमनी त्या निमित्तानं आणला त्याबद्दल त्यांचंही कौतुक करतो, अभिनंदन करतो. धन्यवाद सर. आभारी आहे सर. यानंतर मी माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय श्री उद्धवजी ठाकरे सर यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी उद्घाटन प्रसंगी आम्हाला मार्गदर्शन करावं. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा, माझे मंत्रिमंडळातील सहकारी नितीनराव बसले, राजस्व बसले, त्याच्यानंतर ज्यांचे आज सत्कार केल्याचे माझे सगळे शेतकरी दादा, उपस्थित सर्व अधिकारी आणि ऑनलाईनच्या माध्यमातून या कार्यक्रमाला जोडले गेलेल्या सर्व बांधवांनो, भगिनींनो आणि माता. काल हा कार्यक्रम करायचा होता पण तो आज करावा लागतोय. त्याचं कारण माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पण नितीनराव एक सांगतो तुम्हाला, काल सगळी आपली अधिवेशनाचा पहिला दिवस म्हणून नाही म्हटलं तरी धावपळ होती. आणि मला वाटलं होतं की नेहमी जसा कार्यक्रम एखादा असतो काहीतरी उद्घाटन करायचं आणि 2 शब्द काहीतरी बोलायचे की झालं आपलं काम. पण आज ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, आपण मिळूनच त्या केलेल्या आहेत. पण अनेकदा असं असतं की आपण ठरवत असतो तेव्हा त्या गोष्टीचं महत्व कळलेलं नसतं याच्यातला भाग नाही. पण जेव्हा प्रत्यक्षात एखादी गोष्ट आपण अंमलात आणतो तेव्हा त्याची व्याप्ती कळते, त्याचं गांभीर्य आणि त्याचं महत्व कळतं. मला खरंच ऊर्जा खात्याला धन्यवाद द्यायचे की तसं पाहिलं तर गेलं वर्ष हे आपलं खडतर होतं. अजूनही तो ताण तसा काही संपला याच्यातला भाग नाही. अनेक गोष्टी आपण गेल्या वर्षी आपल्या अर्थसंकल्पात जरा जाहीर केल्या, बऱ्याचशा केल्या. पण अर्थसंकल्प जाहीर आपण मांडतोय न मांडतोय आणि त्याच काळामध्ये कोविड आपल्या राज्यात घुसला. मग लॉकडाऊन आला, वर्क फ्रॉम होम. आज सुद्धा आपली विनंती सर्वांना तीच आहे की जिथे जिथे शक्य असेल तिथे काम हे घरून करा. आता हे वर्क फ्रॉम होम ऑफिससाठी ठीक आहे. माझा शेतकरी दादा वर्क फ्रॉम होम करायला लागलं तर काय होईल? होऊ शकेल? होऊ शकत नाही. आणि मग अशा वेळेला
सगळं काही राज्य किंवा देश लॉकडाऊन मध्ये असताना देखील आपण कृषी क्षेत्रात कुठे लॉकडाऊन जाहीर नव्हता केला. मोठे जिकरीचे दिवस होते. नक्की त्या व्हायरसची अजूनही म्हटलं तरी कल्पना आलेली नाही, पण गेल्या वर्षी तर आणखीनच थोडीशी एक आपल्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये भीती होती, दहशत होती या व्हायरसची. आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी सुद्धा न डगमगता, न घाबरता, न माझं कर्तव्य आहे, संपूर्ण इतर उत्पादन बंद झालं तरी जगराहाटी ज्याच्यासाठी चालते ते 2 घासासाठी, आणि ते 2 घास देणारा शेतकरीच जर लॉकडाऊन तरी केला असता तर आपण काय केलं असतं? ठीक आहे, आज सगळ्या गोष्टी बऱ्याचशा उघड्या झालेल्या आहेत. आपण कारखाने, दुकानं, ह्या त्या गोष्टी सगळ्या पुन्हा एकदा पूर्ववत मार्गी लागत आहेत. हे सगळं पूर्ववत होईल, पण मधल्या काळात शेतकऱ्यांनी जर का घाबरून बसले असते तर काय झालं असतं ही कल्पना देखील कोणी केली असेल असं मला वाटतं. आणि मग हे सगळं अंगावरती घेऊन, विक्रीचं काम अंगावरती घेऊन, स्वतःचं कर्तव्य, त्या कर्तव्याला कधी न चुकणारा माझा शेतकरी दादा आणि शेतकऱ्यांचे सगळे कुटुंबीय, यांच्या मागे सरकार उभं नाही राहण्याचं कोणाच्या मागे राहणार. अनेक कल्पना आज देखील आहेत. गेली अनेक वर्ष आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक विषय होताच, तो म्हणजे शेतकऱ्याला दिवसा वीज. आणि नितीनराव, आपल्याला कल्पना असेल दादा, आपण सगळेजण जेव्हा सुरुवातीपासून एकत्र बसायला सुरुवात केली, आपलं प्रामुख्याने एक उद्दिष्ट होतं की शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणं. ते आपण केलं. काही प्रमाणामध्ये बाकीच्या गोष्टी त्याही आपल्या होतील, पण कर्जमुक्ती सुद्धा आम्ही विनासाहेब केली. आधीची कर्जमाफी आणि कर्जमुक्ती याच्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना अनुभव आले ते अनुभवाची बोल सांगू शकते की पहिलं कसं होतं आणि आता कसं झालं. कर्जमुक्ती केल्यानंतर शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये जो शेतकरी पूर्ण जनतेसाठी शेतीचे मळे फुलवतो आणि त्याच्या आयुष्यात मात्र काटे असतात, हे काटे कमी कसे करता येईल, ज्याचा उल्लेख माननीय उपमुख्यमंत्र्यांनी केला की रात्री अपरात्री वीज येते आणि काळोखामध्ये वीज आली म्हणजे त्या विजेमध्ये काही क्रिकेटचे सामने होतील अशी वीज नसते. मिणमिणता दिवा असला तर असेल, आणि मुख्य म्हणजे पंप चालू झाला पाहिजे. तो पंप चालू करायला शेतकऱ्याला शेतात जावं लागतं आणि तिथे त्याचा ताळ हा कदाचित दबा धरून बसलेला असतो. साप असेल, विस्तू असेल, काही असेल. आणि कशासाठी या गोष्टी करायच्या? संपूर्ण आपण म्हणतो वर्किंग आवर, जगाचे वर्किंग आवर हे सूर्यप्रकाशात असतात आणि माझ्या शेतकरी दादाचे रात्रीचे कसे? बरं, आम्ही शहरातली मंडळी जरा उन्हाळा सुरू झाला का उन्हाळी सुट्टी, शेतकऱ्याचं आयुष्यच उन्हामध्ये असतं. ऊन, वारा, पाऊस कशाची तमा न बाळगता तो या सगळ्या गोष्टी करत असतो. अनेक संकटामागून संकट येत असतात, आपत्ती येत असते, कधी सततधार पाऊस असतो, कधी अतिवृष्टी असते, कधी गारपीट होते, कधी दुष्काळ असतो. या सगळ्याचा सामना मुकाबला करत तो जगासाठी मी तर म्हणेन सोनं पिकवत असतो. आणि त्याच्या आयुष्यामधली ही सगळी जी काय कष्टाची कामं आहेत ती कमी कशी करता येईल, त्याच्या आयुष्यामध्ये सुखासमाधानाचे दिवस कसे येतील, क्षण कसे येतील, हे पाहणं हे या महाविकास आघाडीच्या सरकारचं प्रथम कर्तव्य आहे. आणि म्हणून नितीनराव, तुम्हाला मी खास सगळ्यांच्या वतीने धन्यवाद देतो, तुमच्या सर्व सहकार्यांचं अभिनंदन करतो की आता सुरुवात केलेली आहे. पुस्तिका छान छापलेली आहे, फिल्म पण अप्रतिम केलेली आहे. एक टीका नेहमी होत असते सर्व सरकारवरती की घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ, तर तसं आपण होऊ द्यायचं नाही. अंमलबजावणीची खात्री ही केली गेलीच पाहिजे. ज्या ज्या गोष्टी करतोय आपण, जसं म्हणतो की हो आहे ना, तुम्ही महिला सक्षमीकरण त्याच्यात महावितरणाचा पुढे, म्हणजे नुसतं कृषी पंप देणं हा नाहीये. या पुस्तिकेमध्ये तुम्ही बाकीच्या पण योजना दिलेल्या आहेत, त्या पुस्तिका पण सर्वांसमोर आल्या पाहिजेत, सर्वांसमोर आल्या पाहिजेत. आणि जे उद्दिष्ट आपलं आहे, आपण उद्दिष्ट ठरवले ते विचार करून ठरवलेले की एवढ्या दिवसांमध्ये एवढे पंप द्यायचे म्हणजे द्यायचे, आणि पंप दिल्यानंतर सुद्धा ते व्यवस्थित चालले पाहिजेतच. पायाभूत सुविधांसाठी सुद्धा आपण काही योजना केलेल्या आहेत, ग्रामपंचायतीसाठी केलेल्या आहेत. म्हणजे खूप चांगल्या अशा ह्या गोष्टी आपण जनतेसाठी आज त्याचं लोकार्पण करतो आहोत. मला एक समाधान आहे की जे विषय आम्ही आजपर्यंत आमच्या राजकीय आयुष्यामध्ये ज्याच्यासाठी आंदोलन करत आलो, ज्याच्यासाठी मोर्चे काढत आलो, अगदी काल परवाकडे पंतप्रधानांसमोर जी काही नीती आयोगाची बैठक झाली, त्या बैठकीत सुद्धा मी शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न हा लावून धरलेला आहे, तो सुद्धा लावून धरलेला आहे. आणखीन काही मुद्दे आहेत, आता बघू, सांगायचं काम तिकडे केले, पण आपण आपल्या ताकदीवरती
जे जे काय करता येणं शक्य असेल ते केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची आजची सुरुवात आहे. ही सुरुवात केल्यानंतर मी तमाम शेतकरी बांधवांना आणि माता भगिनींना एक नम्र विनंती करतो आहे की आम्हाला तुमचे आशीर्वाद पाहिजे. तुमचे आशीर्वाद पाहिजे. जी काही ताकद तुमच्या आशीर्वादामध्ये मिळते ती ताकद अन्यत्र कुठे मिळू शकत नाही. आशीर्वादाची ताकद ही फार मोठी असते आणि ही आशीर्वादाची ताकद ही महाविकास आघाडी सरकारच्या पाठी तुम्ही उभी केल्यानंतर ही संपूर्ण ताकद ही आम्ही तुमच्यासाठीच वापरल्याशिवाय राहणार नाही. जेवढे आशीर्वाद सरकारला मिळतील आणि त्यातनं सरकारचं जे काही ग्रुप वाढतो, उत्साह वाढतो, हा पूर्णपणे जे जे काही करता येणे शक्य असेल तुमच्यासाठी ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आजची सुरुवात आम्ही केलेली आहे. नम्रपणाने त्याचं लोकार्पण आज आम्ही करतो आहोत. आशीर्वाद असू द्या, सहाय्य असू द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर मी मान्यवरांचं म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, ऊर्जा मंत्री महोदय आणि राज्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी खूप आभार मानतो. यानंतर माझे प्रधान सचिव या ठिकाणी ऊर्जाला आलेले आहेत, यांचाही मी आभार मानतो. या ठिकाणी आमचे महावितरणाचे सीएमडी आणि मेळाचे अधिकारी आलेले आहेत, त्यांनाही त्यांचे आभार मानतो. उपस्थित सर्व शेतकरी बांधव आलेले आहेत, त्यांचेही आभार मानतो आणि माननीय मंत्री महोदयांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपला जाहीर करतो. थँक्यू. धन्यवाद सगळ्यांना. हे सगळं विजन हॉल मध्ये गेलं पाहिजे.